नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह स्वतःची प्रतिक्रिया बुलंद आवाज सरकार लाईव्ह। स्वर्गीय अनंतराव देवसरकर सभागृह नानकी रोड उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे आज शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी जमाती इस्लामी हिंद शाखा उमरखेड द्वारा आयोजित इफ्तार मेजवानीचे स्नेह निमंत्रण हा कार्यक्रम संपन्न झाला। रमजानचा हा पवित्र महिना घेऊन आला प्रेमाची आणि शांतीची साथ। जमाती इस्लामी शाखा उमरखेड तर्फे स्नेह आणि बंधुभाव वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या मेजवानी कार्यक्रमाच्या प्रसंगी उमरखेड शहरातील शेकडो समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमात पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवणाऱ्या रोजादाराकरिता रोजा इफ्तार करण्याची व्यवस्था करण्यात आली होती। ठाणेदार उमरखेड श्री शंकर पांचाळ साहेब आणि शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, शिक्षक आणि सर्वच क्षेत्रातील नामवंत लोकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री नौशाद उस्मान साहेब, प्रसिद्ध इस्लामिक विचारवंत, छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक सलोखा आर्थिक दृढ होईल या भावनेने जमाती इस्लामी हिंद शाखा उमरखेड तर्फे ही मेजवानी आयोजित केली होती। कार्यक्रमाची प्रस्तावना श्री फिरोज शेख साहेबांनी तर धन्यवाद व आभार जमाती इस्लामी हिंद उमरखेड शाखा अध्यक्ष श्री जहीरुद्दीन सर यांनी मानले। याचा अर्थ असा आहे की हे इमानवंतांनो, तुमच्यावर रोजे म्हणजे उपवास कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले आहेत। ज्याप्रमाणे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले होते, जेणेकरून तुम्ही ईशपरायण बनावे। हे असं एकमेकांना माहित पाहिजे। त्याच्यासाठी असं म्हणजे याला असं धर्मप्रचार धर्म वगैरे काही समजू नये। लोकांनी त्याचा दबाव करून टाकला। लोकांना वाटतं की काही लोकांनी जात धर्माचा वापर राजकारणासाठी केला, म्हणजे लोक काय करतात, अरे धर्म बिर्म काही नको। अरे ते जे राजकारणासाठी वापर करायले ते धर्माचा नाही अधर्माचा वापर करायले। एक धार्मिक माणूस हा जगातला सर्वात सहिष्णू माणूस असतो, लक्षात घ्या। तो धार्मिक, तुम्हाला एखादा मौलवी आणि एखादा चर्च मधला फादर कधी दंगल करताना कोणते फोटो दिसले का मला सांगा? किंवा एखाद्या मंदिराचा पुजारी आणि एखादा बौद्ध विहारातला भंतेजी असे हाणामाऱ्या करायला दिसले का तुम्हाला? मला तेच लोक दिसतील ते जुम्मा को जुम्मा नाही, ईद को ईद नमाजही पडत नाहीत, किंवा कोणत्या मंदिराचं तोंड पाहत नाही, कधी त्यांनी वेद वाचलेला नाही, कधी गीता वाचलेली नाही। असे लोक तुम्हाला भांडणामध्ये दंगलीमध्ये दिसतील। आणि बदनाम कोण? आम्ही टोपी दाढीवाले, कट्टर वगैरे। अरे कट्टर ते कट्टर आहेत। धार्मिक माणूस कधी कट्टर नसतो, लक्षात घ्या। धार्मिक माणूस कधीच कट्टर नसतो। म्हणून असं धर्माला बदनाम करून टाकलेलं आहे लोक। आता मी नाव सांगत नाही, बरोबर आमचे काही मित्र म्हणतात किंवा सगळे मित्राचा ग्रुप आहे ना, दारू प्यायचं वगैरे असे जोक्स वगैरे टाकावं, हे कुराण गीता वगैरे काही नको। अरे हे का पद्धत झाली आहे? म्हणजे धर्म त्याच्यापेक्षा गेलेला केस आहे नाही। म्हणून हे नॅरेटिव्ह सेट करून टाकलं काही लोकांनी हे, आणि हे मुद्दामून सेट केलेलं आहे काही लोकांनी। अशा प्रकारची अधर्मी एक मुवमेंट सुरू आहे, त्याला डिरॅडिकलेशन नाव दिलं चायनानं। चायना याच्या मागं त्यानं जगभरामध्ये डिरॅडिकलायझेशन त्या नावाखाली निधर्मीकरण करणं व धर्माला तुम्ही असं वाईट करून टाका, तुम्ही बिलकुल नाही। आणि इस्लाम तर धर्म नाहीच आहे, तो दीन आहे। दीन म्हणजे परिपूर्ण जीवन व्यवस्था। त्याच्यासाठी मराठी शब्द नाही, पाली भाषेत शब्द आहे त्याला, धम्म म्हणजे परिपूर्ण जीवन व्यवस्था त्याला म्हटलं जाईल। तो धर्म नाहीच। धर्म म्हणजे एक प्रकारचा विधी, पूजा विधी किंवा उपासना पद्धत। परंतु इस्लाम धर्मामध्ये म्हणजे लग्विलग कसं बसायचं याच्यापासून तर राजकारण कसं करायचं इथपर्यंत याचे मार्गदर्शन दिले। ही तर एक प्रकारचा कार्यक्रम आहे आपला इफ्तारचा। इफ्तारचा शाब्दिक अर्थ होतो परिपूर्ण, पूर्ण करणे, पूर्णत्व। व रोजा जो सकाळपासून ठेवायले तो ठेवत संध्याकाळी पूर्ण झाला, तो पूर्णत्वास गेला, तो इफ्तार आहे। फित्र पासून तयार झालेला आहे। फित्रचा इथे ईद उल फित्र मधला तो फित्र आहे, तो पूर्ण करणं म्हणजे 30 किंवा 29 रोजे पूर्ण केले आणि गरिबांना दान देऊन टाकला, त्याला फित्र देखील म्हणतात, सदका फित्र। आता तुमची ईद पूर्ण झाली, 30 रोजे ठेवले, गरिबाला दान नाही केलं तर पूर्ण होत नाही बघा। आणि कोणत्या मौलवीला दान द्यायचं नाही, विशेष म्हणजे कोणत्या धर्ममार्तंडाला दान द्यायचं नाही, किंवा इतक्या मौलवीला देव घाला नाही, गरिबांना देव घाला। आणि मग गरीब कोणत्याही जाती धर्माचा का असेना हे पण आहे। फक्त अब्दुल्ला द्यायचं असं नाहीये, रमेश असो, अशोक असो, कोणी असो, त्याला देखील द्यायचं, फित्र द्यायचं आहे। तर हे माहित पाहिजे लोकांना। इमानवंतांनो, तुमच्यावर रोजे म्हणजे उपवास कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले आहेत, ज्याप्रमाणे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले होते, जेणेकरून तुम्ही ईशपरायण बनावे। हा त्याचा भाषांतर आहे।
सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।